समुल्लेखनते सत्यानंदरूपाय शिवाय शिवाय ब्रह्मणे नमः। याहं सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शिरोः प्रणमामि परं शिवां। पंचानतं लोकान् पंचाक्षर मनोपमानं पंचसूत्र तत्त्ववन्दे पंचाचार्य जगद्गुरु जगन्नाथ जगद्गुरु प्रेमकारी पंचाचार्यांच्या चरणी नमस्कारतो। तसेच गुरुपीठाचे मध्ये सद्गुरु श्री स्वामी चरणी नमस्कारतो। तसेच आपण तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान लिंगके श्री गुरु प्रभू पंडिताराध्य शिवाचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या गुरुपौर्णिमाच्या निमित्तानं आपण सर्व गुरुच्या दर्शनासाठी आणि गुरुच्या आशीर्वादासाठी हा चातुर्मासाच्या काळामध्ये महादेवाची हा विशेष भक्ती या काळामध्ये करतात। तर या गुरुपौर्णिमेला एक विशेष महत्त्व आणि एक विशेष मान दिलेला आहे। सगळ्या देवाच्या नावावर पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, शिवरात्री आहे, नवरात्री आहे। तर पुराण शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे की गुरुवृष्टे देववृष्टे गुरुस्तथा गुरुवृष्टे न कश्चन। म्हणजे गुरु जर देव जरी आपल्यावर कृपा केला नाही, देव जरी आपल्यावर नाराज झाले तरी आपल्याला गुरुच्या आशीर्वादानं आपलं सर्व काही चांगलं होतं। म्हणून गुरु जर कार्य नाराज झाले तर त्याचं कल्याण कधी होणार नाही असं शास्त्रसंमत मध्ये सांगितलेलं आहे। तर आपण गुरुची भक्ती आणि गुरुची सेवा आपण पूर्ण आपल्या मनापासून भक्ती करायचं, सेवा करायचं। त्याच्यासाठीच आपण हा दिवस आयोजन केलेला आहे। जसं शाळांमध्ये टीचर्स डेस असते, चिल्ड्रन डेस असते, तसं हे गुरुपौर्णिमा गुरुचा दिवस आहे। तर हे गुरुपौर्णिमा कशा चांगल्या रीतीमध्ये ह्याचा आणखी वैभव वाढवून कशा कार्यक्रम करता येईल हे सगळे तुम्ही शिष्यांनी मिळून याची नियोजन केले पाहिजे। कुणीकडं सगळं महाराजात सगळे कार्यक्रम करतात, नवरात्र महाराज बघते, शिवरात्री बघते, सप्ताह बघते, सगळं बघते, पण हा पौर्णिमाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमाचं तुम्ही सर्वांनी मिळून नियोजन करून हा कार्यक्रम पार पाडायचा असते। तर भगवान महादेवाला निष्काम भक्तीशिवाय कुठलेही भोगावर, कुठलेही तुमच्या चढाव्यावर तुम्ही काही देवावर काही चढविले तर महादेव प्रसन्न होत नाही। तुम्ही जे निष्काम भक्ती करतात आणि काही अपेक्षा न ठेवता जे सेवा भक्ती सेवा भावानं तुम्ही जे काही सेवा करतात तेच तुम्हाला पुण्य लागणार आहे। त्याच्याशिवाय तुम्ही काहीतरी उभं देवासमोर घंटाभर बसून डोळे बंद करून मोठ्या मोठ्यानं मंत्र म्हणले किंवा मला कोणी बघावं मी किती भक्तिवान आहे, मी किती त्या मंदिरात किती वेळ बसतो, त्या मंदिरात किती वेळ बसतो, त्याला कोणी भक्ती म्हणत नाही, त्याला दंभचार म्हणतात। त्याच्यासाठी आपण मंदिरात आतमध्ये गेलं तर हरकत नाही, बाहेरून जरी हात जोडलं तरी देवाची कृपा आपल्यावर असणार आहे। तेव्हा तुमची निष्काम भक्ती आणि तुम्ही कुठल्याही अपेक्षा न ठेवता जर भक्ती केले, जर सेवा केले, तेव्हा तुम्हाला मंदिराच्या आत जाऊन घंटाभर
किंवा तुम्ही किती वेळ तिथं जाऊन बसले किंवा किती तुम्ही नाटक केले तिथं जाऊन याला कोणी भक्ती म्हणत नाही किंवा ते देव त्याला स्वीकार करत नाही. याच्यासाठी आपण निष्काम भक्तीकडे आणि कुठल्याही अपेक्षा न ठेवणारी सेवाकडे आपण वळावं. आणि काय म्हणतात ते दंभाचे भक्ती असेल पूजा असेल ते महादेवाला अर्पण होत नाही. सकाळी लवकर लवकर उठून गाळपाण्याने आंघोळ करून जर मोठ्या मोठ्याने नसतं म्हणलं जरी कुठल्या पूजेचं कुठलं तरी नाटक केलं तर देव त्याला आशीर्वाद देत नाही किंवा त्याच्यावर प्रसन्न होत नाही. तर आपण निष्काम भक्ती आणि कुठल्याही अपेक्षा न ठेवता सेवा करावं. आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रमामध्ये आमच्या पत्रकार बांधवांनी या बाबासाहेब देशपांडे आणि भगीरथ कुलकर्णी या दोघांच्या सहभागाने आणि त्यांच्या सहकार्याने आज आपल्या मठाचं स्वतःचं एक त्रैमासिक अंक चालू केलेले आहे. तर आपण कुठल्या आपल्या नावावर दुसरे लोक दुकानं सजवित होते, काहीतरी आपले नाव वापरून आपल्याच काहीतरी वेगळं देत होते. असं आज होणार नाही. पण पुढं आपल्या कार्याची आपल्या मठाची आणि आपल्या समाजाची जे काही अभिवृद्धी आहे, जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं तुम्हाला तुमच्यापर्यंत मठात कुठले उपक्रम चालू आहेत आणि कुठल्या कार्यक्रम कसं करायचं आहे आणि काय कोणी समाजामध्ये चांगले काम केले त्या सगळ्या गोष्टीचं उल्लेख नोंद त्या अंकामध्ये येणार आहे. समृद्ध काय नाव काय समृद्ध संस्काराचा समृद्ध पाया तपोरत्न अशा आपल्या तपोरत्न प्रभू पंडिताराजे शिवाचार्यांच्या गुरुवर्यांच्या नावानं हे आपण हा सेवा चालू करणार आहे. कुठल्याही मी कार्य केलं समाजासाठी काही जरी केलं तर त्याला मी तपोरत्नच म्हणून नाव देतो. पहिलं या मठामध्ये वास्तूच उभारणी झाली त्याला सुद्धा तपोरत्न भवनच म्हणून नाव दिलं आणि दुसरी वास्तू गंगा बसलेला झाली तर तिथंही सुद्धा आपण तपोरत्न प्रभू पंडिताराजे शिवाचार्य मंगल भवन म्हणून नाव दिलेले आणि या अंकाला सुद्धा आपण तपोरत्नच म्हणून नाव दिलेले आहे. तर आपली जी वाढ आहे, जी आपले कार्य आहे ते आपल्या गुरुच्या नावाने आणि आपल्या आईवडिलांच्या नावाने आपण समाजाला समर्पण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आज हा अंक तुम्हा सर्वांना मिळणार आहे. तर ज्यांना त्या अंक दर 3 महिन्याला देणारा अंक आपल्याला पाहिजे तर त्याचा काही शुल्क आहे काय आहे ते आपण भरून घ्यायचं आणि त्याचा लाभ घ्यायचं आणि असं कुठल्याही मठाचे आणि कुठल्या समाजाचे धर्माचे सगळे कार्य त्याच्यामध्ये नोंद घेत जाईल. आणि असं आणखी एक नोंद घेण्यासारखं काम म्हणजे आमचे कपिलधार येथे मठामध्ये हा वैदिक शिबिर आपले शिवराज स्वामी धनेगावकर यांच्याकडून हा काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे. त्यांनी ज्योतिष शास्त्रामध्ये एवढं त्यांचा अभ्यास आहे की त्यांनी मुलांना अशी ज्योतिषशास्त्राची शिकवण दिली की मुलं माझ्याकडे आले म्हणले की महाराज तुमच्या काय म्हणतात जन्म तारीख सांगा, वेळ सांगा, मी ते कुंडली काढून देतो तुम्हाला. अशी प्रशिक्षण आमच्या शिवराज स्वामीनं त्या बाल शिशूंना त्या वीर माहेश्वर मूर्तींना त्यांनी अशा पद्धतीचं
एक विद्या म्हणा ज्योतिषशास्त्र म्हणा शिकवले, तर हा ज्योतिषशास्त्र असं अभिषेक असं रुद्राभिषेक असं काही असं हा वीर माहेश्वरांना जन्माला सगळ्यांना शिकवायला मिळावं याच्यासाठी आपण दरवर्षी 1 महिन्याचं कालावधी त्या ज्योतिष शिकवण्यासाठी, रुद्राभिषेक शिकवण्यासाठी, इतर काही विधी शिकवण्यासाठी आपण दरवर्षी ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि जे मुहूर्त आहे तुमच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण हा शिबिर चालू करतो. तिथून 21 किंवा 31 दिवसाचा हा शिबिर असतो. तर हा 31 दिवस किंवा उन्हाळ्यात हिवाळ्यात नाही, पूर्ण वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला शिक्षण घेण्याचं आणि ते सगळे सोय या माजलगाव मठामध्ये केलेले, कपिलदारमध्ये केलेले, गेवराईमध्ये आहे आणि औरंगाबादमध्ये आहे. अशा ज्या समाजाचे मठाचे हा जे योजना आहे त्याचे सदुपयोग तुम्ही सर्वांनी करून घेतले पाहिजे. आणि समाज कधी कवा पुढे येतो, त्यांचा अभिवृद्धी कवा होते शिक्षणाने आणि विद्याभ्यासानंच समाजाची आणि सगळ्या बाजूनं जर अभिवृद्धी व्हायचं असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातूनच होते. ते वैदिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा आर्थिक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण अभ्यास केल्याशिवाय, शिकल्याशिवाय, शिक्षण घेतल्याशिवाय आपलं अभिवृद्धी होत नाही. त्याच्यासाठी आपण जे आपल्या मोठ्या महाराजांनी चालू केले होते, हा जे शिष्यवृत्तीचं उपक्रम आजही आपण चालू ठेवलेले. गेल्या वर्षी 101 विद्यार्थ्यांना दिले होते, त्याच्या आधी 50 विद्यार्थ्यांना दिले होते. तर यावर्षी थोडा संख्या कमी झाली, कारण हे सगळं तुम्ही पंखा लावून फोकस लावून बसलेले, त्याच्यामध्ये थोडा जास्त पैसे खर्च झाले. म्हणून काय विद्यार्थ्यांना किंवा काही कमी संख्येमध्ये हा वाटपाचा कार्यक्रम कमी झाले. तर महाराज आज म्हणाले सगळे, वा महाराज किती चांगले, किती चांगलं केले. महाराज कुठपर्यंत चांगले, जोपर्यंत तुम्हाला काही मागत नाही, जोपर्यंत तुम्हाला कुठल्या भाषाला म्हणत नाही, तोपर्यंत महाराज चांगलं आहे. तुम्हाला कुठल्या खोटी द्या म्हणजे, कुठल्या काहीतरी दान करा म्हणजे, काय हे काम करा ते काम करा म्हणजे की महाराज काय बरोबर नाही, तसं काहीतरी सांगते, त्याला काय कळतंय का. त्या अशा रीतीचा मनस्थिती आपल्या लोकांमध्ये आज आली. तर महाराज काय मागितलं नाही, काय विचारलं नाही तर लय चालले. मग काय सांगितलं ते तेवढं काम करून घ्या, हे काम चालू आहे, याच्यामध्ये काहीतरी तुम्ही 10 रुपयाचं पट्टी द्या म्हणलं की महाराज काय बरोबर नाही. असं चांगले वाईट सगळ्या गोष्टी आपण सोबत घेऊन चालावं लागते आणि समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचं आहे. चांगलं वाईट सगळंच घेऊन आणि आपण केवळ समाजाला चांगलंच वाटू आणि चांगलंच काम करू असं सांगतो. आणि यावर्षी श्रावण महिन्याचं अनुष्ठान शिवस्वामीच्या आशीर्वाद आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, त्यांच्या आज्ञाप्रमाणे हा अनुष्ठान त्र्यंबकेश्वर इथं नाशिक इथं होणार. त्या ठिकाणी अनुष्ठान होणार आहे. आणखी तिथं कुठं जागा काही आपल्याला सूचित म्हणजे ठरलं नाही किंवा मिळालं नाही. तिथं कोणाची ओळख असेल किंवा कोणाचं माहिती असेल, या तिथं कोणी भक्तगण असेल तरी त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करावं. आणि गेल्या वर्षी कोणाला सांगायचं नाही म्हणून आपण मुकाट्याने गेलो, पण ते काय फाटके लोकांनी सगळ्याला सांगायचं नाही म्हणून ते सगळ्याला सांगून टाकले. त्याला काय सांगून गेलं काय, नाही सांगून गेलं काय, तिला काय मला काही मजा करायची नाही. आणि एवढं तुम्ही त्याला कसं माहिती, त्याला कसं माहिती, आता ते कसं माहिती झालं काय ते देव जातं, पण काय तिथं काय मला काय
मजा करायला जायचं नाही. काय तिला काय म्हणते ते आईच्या बाबी काय नाही, तिथं जाऊन की जप करायचंय, तिथं बसून की जप करायचंय. तर हे आणखी तिथं कसं सोय आहे काय आहे आणखी काय माहीत नाही. जरी कोणाला यायचं असेल तर 4, 2, 6 लोक असं एवढीच संख्येने यावं. लई मोठं येऊन तिथं तुमची गैरसोय होई नाही किंवा तुम्हाला सोय नाही झाली म्हणून आपल्याला मनाला खंत वाटू नये. याच्यासाठी पुढच्या जे काही नियम किंवा निर्देशन भेटल तसं तुम्हाला सूचित करण्यात येईल आणि सगळ्यांनी अनुष्ठान त्या ठिकाणी होणार आहे. तर त्या गेल्या वर्षी कसं आपण त्याच्यासाठी काही सहभाग आपलं दिलं होतं तसं आपण तिथं सहभाग नोंद करायचं. आणि शेवटचं जे महाप्रसाद आहे ते माजलगावमध्येच होणार आहे आणि कपिलधारला गटातर्फे अन्नदान हा राहणार आहे मठातर्फे. तर या कोणी भक्त जातील तिथं त्याची प्रसादाची सोय करतो आणि सगळ्यांनी शेवटच्या दिवशी इथं माजलगावमध्ये येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यायचं आणि यावर्षी त्र्यंबकेश्वराचा अनुष्ठान करून पुन्हा सगळ्यांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी आपल्याला अनुष्ठान साजरे करायचं. जसं सोय आहे तसं तुम्हाला सूचित करण्यात येईल. तर आपण सर्वांनी असेच गुरुच्या भक्तीमध्ये आणि गुरुच्या सेवेमध्ये सगळ्यांनी आपला तरुण अर्पण करावं, असेच सेवा करीत राहावं म्हणून सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती.